आज आपण एक गोष्ट ऐकणार आहोत जिचं नाव आहे ठेंगू आणि लंबू. उंट आणि डुक्कर नेहमी एकमेकांना चिडवत असत. एक दिवस बागेत उंट म्हणाला, काय रे ठेंगू, तुला माझ्यासारखं उंच व्हावं असं वाटत नाही का? डुक्कर म्हणालं, ए लंबू, मी कशाला तुझ्यासारखं उंच होऊ, तुझ्यापेक्षा बुडकं असलेलंच बरं. उंट म्हणाला, तू असं कसं म्हणतोस? माझ्याकडे बघ ना, या उंच भीतीच्या पलीकडे असलेल्या सर्व गोष्टी मला मजेत पाहता येतात. तिकडे खायला खूप छान छान गोष्टी आहेत. हिरव्यागार फांद्या आणि पानं आहेत, त्या मला सहज काढता येतात. तुला तर त्या दिसतही नाहीत. आता कळलं का उंच असणं किती चांगलं असते ते? डुक्कर म्हणाला, अरे बाबा, जरा धीर तर धर. या भिंतीच्या खाली एक छिद्र आहे, ते तर बघ. मला तर त्यातूनही पलीकडे जाता येतं आणि तिथल्या सगळ्या छान छान गोष्टी पोटभर खाता पण येतात. पण तुला तर त्यातून जाताच येत नाही ना. या बाजूला उभा राहून मी कसं सगळं खातो तेच बघत बस आता. असं म्हणून डुक्कर भिंतीच्या पलीकडे निघून गेलं. उंट म्हणाला, तू म्हणतोस तेही बरोबर आहे. बुटकं असण्याचेही फायदे आहेत आणि उंच असण्याचे देखील. खरंच आहे. दोघांनाही आपापली उंची खूप फायद्याची आहे. तर कशी वाटली मित्रांनो आजची गोष्ट? यापुढे कुणालाही त्यांच्या उंचीवरून चिडवणार तर नाही ना? चला तर मग भेटूया पुढच्या गोष्टीमध्ये. मॉरल स्टोरीज इन मराठी फॉर किड्स पॉडकास्टला फॉलो करून शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.